श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत सिंह राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला राशीफळानुसार संपूर्ण मे महिना कसा असणार आहे. जन्मलग्न कुंडलीनुसार या उपासनेमध्ये या व्हिडिओमध्ये ज्या काही उपासना देणार आहे त्या उपासनेमध्ये निश्चित बदल होऊ शकतो. तसेच तुमच्या दैनंदिन कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही जे काही कार्य करताय त्या कार्यक्षेत्रामधल्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी उपासनेमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी असतील, समस्येतनं जात आहात आणि मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं आवश्यक आहे. आत्ताची माहिती असणार आहे ती राशीफळानुसार. तुमची रास सिंह आहे. तुम्हाला सध्या स्थितीमध्ये लहानपणोती, ज्याला ढय्या असं म्हटलं जातं, लहान साडेसाती असंही म्हटलं जातं, तर अशा सगळ्या परिस्थितीतून तुम्ही जात आहात. आता लहानपणोती जेव्हा सुरू असते त्यावेळेस तुम्हाला शनी महाराजांची उपासना ही सर्वश्रेष्ठ ठरते. कारण शनी हे तुमच्या कुंडलीतील अष्टमातनं गोचर करत असतात. अष्टम स्थानातनं जेव्हा शनींचं गोचर असतं त्यावेळेस अचानक संकट, अचानक एखाद्या कार्यामधल्या अडचणी निर्माण करून देणारी स्थिती उत्पन्न होत असते. लग्नेश तुमचे रवी आहेत. लग्नेश रवी आणि शनींचा जेव्हा काही शुभयोग येतो त्यावेळेस थोडासा तुम्हाला या परिणामातनं बाहेर पडणारी स्थिती दिसून येत असते. प्रथम स्थान जे तुमचा आत्मविश्वास दर्शवतं, रोजची दिनचर्या दर्शवतं. भाग्यस्थानातनं तुमचं लग्नेश रवी यांचं गोचर आहे आणि ते असणार आहे 14 मे पर्यंत. त्यामुळे आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम असेल. जरीही तुम्ही लहानपणोती ढय्येमधून जात आहात तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये एक विशेष उत्साह निर्माण करून देणारी स्थिती असणार आहे. 15 मे नंतर मात्र शनींची थोडीशी दृष्टी त्या ठिकाणी तृतीय दृष्टी येत असल्यामुळे थोडीशी स्वभावामध्ये कुठलेही कार्य करताना ते कार्य गतीने जे आता तुम्ही करताय त्या गतीमध्ये थोडासा संथपणा येऊ शकतो. इथे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. धनस्थान कुटुंबाचं सौख्य प्रदान करणार आहे. या ठिकाणी बुधांची रास येते आणि बुधाचं गोचर हे 14 मे नंतर वृषभेतनं होईल. त्यामुळे संपूर्ण महिना गृहसौख्यासाठी आनंददायी असाच असणार आहे, उत्तम असा असणार आहे, जबाबदाऱ्या वाढवणारा असणार आहे. रवींसोबत गुरूंचं गोचर प्रथम पंधरवड्यात असेल त्यामुळे या पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या स्वीकारणार आहात किंवा त्या स्वीकारल्या तर त्यामध्ये आनंदाने ते सगळं कार्य करणार सुद्धा आहात. या महिन्यामध्ये विशेष गुंतवणुकी करायची असतील पहिला पंधरवडा त्यासाठी श्रेष्ठ असेल. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये केलेल्या काही गुंतवणुकी ह्या व्यावसायिक असू शकतात. व्यवसाय वाढवण्यासाठी व्यवसायामध्ये काही गुंतवणुकी तुम्ही करू शकता. रॉ मटेरियल खरेदी करण्याकडे तुमचा कल वाढवणारा असा दुसरा पंधरवडा दिसून येत आहे. पत्रिकेतील तिसरं घर हे परिश्रम स्थान म्हणून ओळखलं जातं. यावरून आपण पराक्रम पण पाहतो, मीडिया क्षेत्रातील व्यवहार किंवा कामे सुद्धा पाहतो. आता या स्थानामध्ये येणारी तूळ राशी आणि वृषभेतनं शुक्रांचं गोचर आहे. तूळ राशीचे अधिपती शुक्र होता जे स्वतःच्या राशीतनं पहिला पंधरवडा गोचर करतील. तुम्हाला निश्चित पराक्रमी परिश्रमी बनवतील. स्मार्ट वर्क तुमच्याकडनं करून घेतील. प्रत्येक कार्याचं सुनियोजन करतील. त्यामुळे पहिला पंधरवडा मीडिया क्षेत्रामध्ये काम करताय, ग्राफिक, इंटरनेट, युट्यूबर तुम्ही असाल, या सगळ्या क्षेत्रातली कामे तुमच्या हातून होत आहेत. या सगळ्यांसाठी श्रेष्ठ आणि उत्तम कालावधी असेल. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मात्र जबाबदाऱ्या वाढतील. कामाची गुणवत्ता दर्जा तशीच आणि चांगली ठेवणं तुमची जबाबदारी असणार आहे. तृतीय स्थान हे जसे प्रवासाचं आहे, पराक्रमाचं आहे, तसेच तृतीय स्थानावरनं भावंडांचं सुख पाहिलं जातं आणि त्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम असणार आहे. चतुर्थ स्थानाकडे जाऊयात. वास्तू आणि वाहन खरेदी करायचंय तुमच्यासाठी सांगू इच्छिते. ज्यांना वास्तू वाहन खरेदी करायचंय यांनी या महिन्यातील पहिल्या पंधरवड्यामध्ये बुकिंग करू शकता. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये वास्तू आणि वाहनासंदर्भातील कार्यामध्ये विशेष बदल, परिवर्तन किंवा लाभाची स्थिती किंवा त्या सगळ्या गोष्टीचं सुख प्राप्त करून देणारी स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण महिना वास्तू वाहन खरेदी करणाऱ्या वर्गासाठी श्रेष्ठ असणार आहे. राशीपत्रिकेतील चतुर्थावरनं मातृसौख्य पाहिलं जातं. आईचं सुख तुम्हाला या महिन्यात भरभरून मिळणार आहे. त्यांच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळणार आहे. अनेक वर्षांपासून तुम्ही आईपासून अलिप्त लांब राहत होता आणि त्या सगळ्या आनंदाला मुकत होतात. तर मातृसुखासाठी तुम्हाला हा महिना उत्तम आहे. या महिन्यात आईची भेट होऊ शकते. आनंदाने त्यांच्यासोबत तुम्ही वेळ जास्तीत जास्त व्यतीत करू शकता. ज्या वर्गाला आई आहे त्यांच्यासाठी हा मुद्दा सांगितला जातो. त्यामुळे मातृसौख्यासाठी हा महिना कसा आहे हे तुम्ही समजून घेऊ शकाल. तसेच राशीपत्रिकेतील पंचम भाव शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. या महिन्यामध्ये शिक्षणासाठी विचार केला तर पंचम स्थानाची स्थिती पाहणं आवश्यक आहे.
या ठिकाणी धनुरास येते, गुरूंचं गोचर लाभात नाही. गुरु लाभात न गोचर करतायत, सप्तम दृष्टीने स्वतःच्या राशीला पाहतायत, स्वतःच्या स्थानाला पाहतायत. श्रेष्ठ कालावधी हाच तो म्हणता येईल तुमच्या राशीला. तुम्हाला गुरूंचं बळ आहे, गुरुदेवतेचे लाभ दृष्टीने, कृपा दृष्टीने तुम्हाला गुरुदेव पाहतायत. त्यामुळे जे काही शिक्षण तुमचं सुरू आहे त्यातनं उत्तम लाभ प्राप्त होईल, यशदायी स्थिती निर्माण होईल, कामाची आवड निर्माण होईल, कुठल्याही कला क्षेत्रातलं काम तुम्हाला उत्तमरित्या करता येऊ शकेल. शिक्षणासंदर्भात याचा विचार आपण करू शकतो. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करता, टीचर म्हणून तुमचं काम आहे, जॉब आहे, तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला सुट्ट्या असणार आहेत, त्या सुट्ट्यांचा सुद्धा तुम्हाला लाभ घेता येऊ शकतो. नवीन काहीतरी करायचंय, एखादी कला आपल्याकडे आहे ती वाढवायची आहे, युट्यूब, फेसबुक, इन्स्टा या सगळ्या संदर्भात काही कार्य तुम्हाला करायला सुरुवात करायची असेल तर तुमच्यासाठी पहिला पंधरवडा त्यासाठी श्रेष्ठ आहे. पहिल्या पंधरवड्यामध्ये ते कार्य हाती घ्यायचं आहे. निश्चित पुढील काही महिने, काही वर्षांसाठी तुम्ही ते कार्य उत्तमरित्या करू शकणार आहात. राशीपत्रिकेतील पंचम स्थानावरनं संतान सुख पाहिलं जातं. जेव्हा कधी गुरूंची पंचम दृष्टी, सप्तम दृष्टी जेव्हा पंचम स्थानावर येते तेव्हा तुम्हाला तुमच्या संततीकडनं शुभ वार्ता करणी पडणं, त्यांच्या सानिध्यात जास्त राहण्याची संधी उपलब्ध होणं, त्यांच्यासोबतचे मतभेद, क्लेशेश कमी होणं हे चांगलं फळ देत असतात. त्यामुळे गुरुकृपेने तुम्हाला हा संपूर्ण महिना संतान सुखासाठी उत्तम असणार आहे. ज्यांना संततीचं प्लॅनिंग करायचंय, कन्सीव्ह होण्यासाठीचा योग्य कालावधी काढून घ्यायचा आहे, अशा दाम्पत्याने स्वतःच्या जन्मपत्रिका हाताळणं, तपासून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला या गुरुदेवतेचं बळ प्राप्त होऊन तुम्हाला संततीसाठी पोषक कालावधी काढता येऊ शकतो. राशीपत्रिकेतील षष्ठ स्थान आरोग्य दर्शवतं. या ठिकाणी मकर रास येते आणि शनींचं गोचर हे अष्टम स्थानातनं होतंय. आता जेव्हा षष्टेश अष्टमातनं गोचर करतात त्यावेळेस आरोग्याच्या कुरबोडी होणं साहजिक आहे. पायपावलांमध्ये थकवा जाणवणं, मणक्याचे विकार उद्भवणं, दंतचिकित्सा वारंवार करावी लागणं, अशा काही आजारातनं जावं लागतं. परंतु हे आजार मोठ्या स्वरूपातले निश्चित नसतील, त्यामुळे आरोग्यासाठी फार मोठा खर्च तुम्हाला या महिन्यात दिसून येत नाही. तसेच या स्थानावरून आपण राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्रातलं कार्य पाहतो. जेव्हा षष्टेश अष्टमेश अष्टमातनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला राजकारणामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारी स्थिती निर्माण करून देतात किंवा अनेक जबाबदाऱ्या पार पाडणं तुम्हाला या महिन्यामध्ये दिसून येणारी कालावधी असणार आहे. रिअल इस्टेटमध्ये काम करू इच्छिता, तुम्ही त्या ठिकाणी एम्प्लॉय म्हणून काम करताय किंवा तुम्ही स्वतःच एखादा त्यातले उद्योजक आहात तर तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे. कार्याची विशेष तुम्हाला गतीने कार्य होताना दिसणार आहेत. याचं आणखीन एक प्रमुख कारण म्हणजे मंगळ हे मेष राशीतनं स्वतःच्या राशीतनं गोचर करतील. मंगळ तुम्हाला उत्साहित करतील आणि तुम्हाला जमीन क्षेत्रातलं कार्य हे तुमच्याकडनं उत्तमरित्या करून घेतील. सप्तम स्थान जोडीदाराच्या सुखाचा या ठिकाणी राहूंची उपस्थिती आहे. राहू सप्तमात आले की पत्नी सोबत मतभेद निर्माण होतात किंवा काही अंशी तुमच्या कुठल्याही कार्यामध्ये जे काही कार्य तुम्ही हाती घेताय त्यामध्ये त्यांची साथ सोबत थोडीशी कमी होते. परंतु या महिन्यामध्ये एक चांगला बदल, परिवर्तन होऊ शकतो. कारण जेव्हा शनी आणि मंगळ एकत्र येतात त्यावेळेस जास्त मतभेद कलह होतात. कारण सप्तमेश हा पापग्रहाने युक्त होतो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पत्नीचं सुख कमी प्रमाणात मिळत होतं आणि त्यातल्या त्यात राहूंची सुद्धा उपस्थिती सप्तमात आहे, म्हणून हे मतभेद वाढत गेले. परंतु या महिन्यात त्याच्यात परिवर्तन दिसून येईल. मतभेदाची तीव्रता कमी होईल. दुसरा पंधरवडा यासाठी विशेष असू शकेल. राशीपत्रिकेतील भाग्यस्थान भाग्य आणि शुभ संकेत दर्शवतं आणि भाग्यस्थानामध्ये असणारी मेष राशी आणि मंगळ या ठिकाणी गोचर करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण मे महिन्यातील दुसरा पंधरवडा नोकरी प्राप्त करून घेण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी, उष्ण पदार्थ, द्रव पदार्थ, हॉटेल व्यवसाय यांना श्रेष्ठ कालावधी निर्माण करून देण्यासाठी असणार आहे. व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छिते, ज्यांचे कला क्षेत्रातले बिझनेस आहेत, कॉस्मेटिक, सौंदर्य प्रसाधने, तसेच या महिन्यामध्ये सोने चांदीचे व्यापारी वर्ग यांना श्रेष्ठ उत्तम कालावधी पहिला पंधरवडा आहे. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये व्यापार वाढवण्यासाठी तुमचे जास्तीत जास्त प्रयत्न दिसून येत आहेत. तसेच जो व्यावसायिक वर्ग पार्टनरशिप मधील व्यवसाय करू पाहतोय त्या अशांसाठी सुद्धा उत्तम कालावधी दर्शवत आहे. राशीपत्रिकेतील लाभस्थानाकडे जाऊयात. या ठिकाणी गुरूंची उपस्थिती आहे, त्यामुळे लाभयोग उत्तम आहे. अडचणी येत आहेत पण संघर्षातनं तुम्ही यशाकडे जाताय ही स्थिती दिसून येते, त्यामुळे लाभयोग उत्तमच आहे. राशीपत्रिकेतील 12वं घर जे खर्चाचं आहे, कर्जाचं आहे आणि व्यसनाचं आहे. या ठिकाणी येणारी कर्क राशी
आणि या ठिकाणी कुठल्याही पापग्रहांच्या दृष्ट्या नाहीत, त्यामुळे या महिन्यामध्ये खर्च फार मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. संपूर्ण राशीचं राशीफळ आपण समजून घेतलं. आता आपण उपासना समजून घेऊ, कारण या महिन्यामध्ये कुटुंब सुखासाठी म्हणजे जोडीदाराच्या सुखासाठी, तसेच या महिन्यामध्ये कुठलेही व्यवसाय तेजीत आणण्यासाठी तुम्हाला काय उपासना करायची आहे. सगळ्यात महत्वाची म्हणजे लहानपणोती सुरू आहे म्हणून मारुती स्तोत्राची सेवा सांगितली जात आहे, ती करायची आहे. या स्थानातनं मंगळांचं गोचर होणार आहे, त्यामुळे गणपती स्तोत्राची सेवा करायची आहे, म्हणजे भाग्योदय घडेल, शुभ संकेत वारंवार तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. पुन्हा भेटणारच आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.